माझी मामी मला एका घरात घेऊन गेली, जिथे एक देखणा मुलगा होता. मामीने सांगितले की ते लोक त्यांच्या ओळखीचे आहेत. त्या घरातील स्त्रियांनी त्यांच्यासाठी छान जेवण बनवून आणले होते. तिथे पोहोचल्यावर मामी खूप जोरजोरात हसत होती, जे तिचे खोटे हसणे होते. ती सर्वांशी माझी ओळख करून देत होती. तशी ती कधी मला कोणाशी भेटवत नसायची. मी थक्क झाले होते, कारण त्यावेळेस घरचे वातावरण खूप विचित्र वाटत होते. सगळे माझ्याकडे पाहत होते आणि मी गप्प उभी राहून सगळ्यांना पाहत होते. आम्ही जेव्हा तिथून परत आलो, तेव्हा माझी मामी म्हणाली, माझा नवीन सूट मला परत दे आणि माझी ज्वेलरीसुद्धा परत कर आणि जा आपला मेकअप धुवून टाक. कारण तिथे जाण्यापूर्वी तिने मला पहिल्यांदाच तिचा नवीन सूट आणि ज्वेलरी दिली होती आणि मेकअपसुद्धा केला होता. पण घरी परत येताच तिचा वागणं पूर्णपणे बदलून गेलं. ती पुन्हा तशीच तीक्ष्ण स्वभावाची मामी बनली. मी गप्पपणे तिचं सगळं सामान परत केलं आणि काहीही न बोलता अंगणात खाटेवर पडून राहिले. त्या घरात माझी बस एवढीच लायकी होती. माझे मन खूप जड होत होते. माझे मामासुद्धा काही फारसे चांगले नव्हते. बस एवढंच होतं की ते कमीत कमी माझ्यावर कोणताही अत्याचार करत नव्हते आणि त्यांना सध्या असे काम मिळाले होते, ज्या कारणामुळे ते दुसऱ्या शहरात काम करत होते. ते दर 6-7 महिन्यांनंतरच घराची चक्कर मारायचे. म्हणूनच घरात जास्तीत जास्त मी आणि मामी सोबत असायचो. मामीने तर मला घराची फुकटची नोकरीण बनवून ठेवले होते. पण आज मला हे समजले नाही की ती मला त्या घरात का घेऊन गेली, कारण तशी ती कुठेही मला घेऊन जात नसायची. मी तिला विचारलेसुद्धा नाही, कारण माझ्यामध्ये एवढी हिंमत नव्हती. जर मी कोणताही प्रश्न केला असता तर मामी माझ्या तोंडावर चापट मारून द्यायची. माझे आईवडील तर या जगातच नव्हते. पण हे घर ज्यामध्ये आम्ही राहत होतो, हे घर माझे होते, कारण वडिलांच्या घरांमध्ये सुद्धा कोणी इतर नव्हतं. म्हणूनच त्यांच्या जाण्यानंतर या सगळ्यावर मामांनी आपला कब्जा केला होता. माझ्या आईचे कपडे, या घराचे सगळे फर्निचर, तिचे दागिने, सगळं काही मामी कब्जा करून बसली होती. आधी हे लोक भाड्याने राहायचे आणि यांच्याकडे खाण्यासाठी सुद्धा काही नसायचे. पण नंतर माझे सुंदर घर उद्ध्वस्त झाले आणि मी या लोकांच्या दयेवर अवलंबून राहू लागले. सुरुवातीला मामींनी माझ्यासोबत कोणतेही वाईट वर्तन केले नाही. मी शाळेतसुद्धा जायचे. मी लहान होते म्हणूनच खूप जास्त काही समजायचे नाही. पण नंतर जेव्हा मी 10वी पास केली, तेव्हा त्यांनी मला शाळेतून काढून टाकले आणि सांगितले की आता तू फक्त घराचे काम करशील. माझे जग बस या 4 भिंतीच्या दरम्यानच मर्यादित होऊन राहिले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी काम करायचे. आधी जे घर मला आपले वाटायचे, आता तेच घर माझ्यासाठी अनोळखीसारखे झाले. सुरुवातीला ती फक्त माझ्याकडून कामं करून घ्यायची, पण नंतर हळूहळू ती माझ्यावर रागसुद्धा काढू लागली आणि मग कधीकधी चापटा, कधी धक्का, हे रोजच्याच गोष्टी झाल्या. मी जर कोणत्याही गोष्टीत जरासा उशीर केला किंवा काही चूक झाली तर त्याचा सगळा राग मामी माझ्यावर काढायची. माझे वडील आपल्या मित्राच्या मुलासोबत माझे नाते लहानपणीच ठरवून गेले होते आणि म्हणूनच जेव्हा मी मोठी झाले तेव्हा ते लोक आपल्या बाजूने लग्नाची गोष्ट करण्यासाठी आले. पण मामीने त्यांना स्पष्ट नकार दिला. तिने सांगितले की मी आता एक चरित्रहीन मुलगी बनले आहे आणि म्हणूनच कोणत्याही चांगल्या घराण्याची सून बनण्याच्या मी लायकीची उरलेली नाही. ती म्हणू लागली, तुम्हाला काय माहीत, आम्हाला तर पूर्ण दिवस हिच्यावर लक्ष ठेवावे लागते, नाहीतर ही आमच्या इज्जतीवर डाग लावून देईल. तिने अशा गोष्टी करून माझ्याविरुद्ध त्यांना खूप भडकवले की ते लोक त्या नात्याला स्वतःहूनच नकार देऊन निघून गेले. माझ्यासाठी तर बस हाच एक रस्ता होता ज्याने मला या घरातून सुटका मिळू शकत होती. पण तो सुद्धा मामीने माझ्याकडून हिरावून घेतला. मला माहीत नव्हते की माझ्यासोबत पुढे काय होणार आहे. मामीला माझ्याकडून ना जाणे काय हवे होते. मला तर वाटायचे की कदाचित तिच्या आयुष्याचा हेतू फक्त मला त्रास पोहोचवणे आहे. वेळ निघत गेला. मी मोठी होत होते, तर सोबतच सुंदरसुद्धा होत जात होते. पण माझ्यावर मामीचा अत्याचारसुद्धा वाढत होता. ती माझ्याकडून खूप कामं करून घ्यायची आणि आपले जुने कपडे मला घालण्यासाठी द्यायची. म्हणूनच आज जेव्हा ती मला एवढं तयार करून आपल्यासोबत घेऊन गेली, तेव्हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. समजतच नव्हते की हे सगळं का होत आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कपडे इस्त्री करत होते, तेव्हा मामी माझ्या जवळ येऊन एकदम मला म्हणाली, काल तो मुलगा पाहिला होता ना तू, ज्याचं नाव गौरव होतं? किती देखणा आहे ना? मी हळूचच म्हटले, हो मामी. तर ती एकदम कडक अंदाजात म्हणाली, बघ, असे कर, तू त्याला आपल्या बोलण्यात गुंतव, त्याच्याशी कोणत्याही प्रकारे मैत्री कर. मी थक्क होऊन म्हणाले, तुमच्या बोलण्याचा काय अर्थ? तर ती म्हणाली, जास्त निष्पाप बनण्याची गरज नाही. शेवटी तू इथे राहत आहेस, तर आम्हाला काय फायदा आहे तुझा? त्याच्यासोबत बोल, नंबर तुला मी देते. मुलं अशीच असतात. 2-4 गोड गोष्टी करशील तर तो तुझ्या मागे होऊन जाईल आणि त्यानंतर तू त्याच्याकडून महिन्याचा खर्चसुद्धा घेऊ लागशील. आणि हो, खूप खाण्यापिण्याच्या गोष्टी मागवून घे, कधी पिझ्झा, कधी बर्गर. आपण दोघी मिळून खूप ऐश करू. मी घाबरत म्हटले, नाही मामी, मला हे सगळं ठीक वाटत नाही. तर ती ओरडून म्हणाली,
ठीक तर तुझे जन्माला येणंसुद्धा नव्हतं, पण बघ ते तर झालंच ना. आता तुलासुद्धा हे करावं लागेल. हे ऐकताच माझे हृदय जणू थांबले. मी गप्प उभी राहिले. मग मामीने आपला मोबाईल काढला आणि म्हणाली, हे घे, नंबर घे आणि बोल. तुला लिहिता तर येतच असेल ना? मी हळू आवाजात म्हटले, हो. तर त्यांनी मला मोबाईल पकडवला आणि म्हणाली, आता मेसेज कर. मला खूप भीती वाटत होती, बोटं कापत होती, पण ती मला सतत मजबूर करत होती. मी मग त्याला हॅलो लिहून पाठवले. मामी मला सांगत जात होती की मला काय काय लिहायचे आहे. मी लिहिले, आम्ही त्या दिवशी भेटलो होतो ना, तुम्ही मला खूप आवडले. तर तिकडून लगेच रिप्लाय आला, तू सुद्धा मला खूप आवडली आहेस. माझी नजर वारंवार तुझ्यावरच जात होती. मला आता समजत नव्हते की मी पुढे काय बोलू. हे पाहून मामी चिडली आणि त्यांनी मोबाईल हिसकावून स्वतःच मेसेज करणे सुरू केले. ती आता माझी जागा बनवून बोलत होती. यानंतर गौरवचे व्हॉईस मेसेजेस येऊ लागले. तर ती मला बोलावून घ्यायची, पण मी जेव्हा नकार द्यायचे तेव्हा मला चापट मारून घाबरवायची आणि मला सांगायची की मी व्हॉईस मेसेजने त्याच्याशी बोलावं. ती मला गोष्टी सांगत जायची आणि मी आपल्या आवाजात व्हॉईस मेसेजेस पाठवून द्यायचे, जसे की हे सगळे मी स्वतः आपल्या मर्जीने बोलत आहे. हे सगळं माझ्यासाठी खूप विचित्रसुद्धा होतं आणि चुकीचंसुद्धा. मी आजपर्यंत कधी कोणत्याही मुलाशी बोलले नव्हते आणि ना कधी कोणाला अशा प्रकारे पाहिले होते. पण आता तर माझे आयुष्य मामीच्या हाताची कठपुतली बनले होते. काही दिवसानंतर मामा घरी परत आले. ते अंगणात बसले होते आणि त्यावेळेस मामी त्यांच्यासमोर अगदी वेगळ्याच अंदाजात होती. तिने मला समजावले की तुझ्या मामाला या सगळ्याचा सुगावासुद्धा लागता कामा नये, नाहीतर आपला सगळा प्लॅन खराब होईल. मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मी आणखी जास्त घाबरले. मग याच दरम्यान मामीने गौरवकडून काही पैसेसुद्धा मागवले. कधी ती मोबाईलमध्ये रिचार्ज करून घ्यायची, तर कधी काही कॅश मागवायची आणि सगळे पैसे मामी आपल्याजवळच ठेवून घ्यायची. एक दिवस हवामान खूप सुंदर होते. त्या दिवशी मामी म्हणाली, चल तू त्याला मेसेज कर आणि त्याच्याकडून बर्गर मागव. मी नकार दिला तर त्यांनी माझ्या बाजूने मेसेज करून तो ऑर्डर करून घेतला. काहीच वेळानंतर दारावर बर्गर आले, पण मामीने तर मला तो बर्गर बघूसुद्धा दिला नाही. पूर्णचा पूर्ण स्वतःच खाऊन घेतला. मी गप्प जड मनाने उभी राहिले. मला वाटत होते की हे सगळं खूप पाप आहे. मी मजबूर होते, काहीच करू शकत नव्हते. लाज माझ्या आत हळूहळू वाढत जात होती. आता आम्हाला बोलत असताना बरेच दिवस झाले होते आणि म्हणूनच आता गौरव माझ्याशी वारंवार भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागला होता. तो जोर देत होता की मी कुठे बाहेर त्याला भेटण्यासाठी होकार देऊ. जशीच मामीला ही गोष्ट समजली तर त्यांनी लगेच माझे त्याच्याशी ब्रेकअप करून दिले. तो म्हणायचा की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मी जेव्हा हे मेसेजेस वाचले तेव्हा माझे हृदय बसले होते. मी मनातल्या मनात विचार केला की हा तर खरोखर माझ्याशी लग्नाचीच गोष्ट करत आहे, पण मी त्याच्यासोबत किती मोठा धोका करत आहे. मी मामीला समजावण्याचा प्रयत्नसुद्धा केला की तो बिचारा तर माझ्याशी लग्न करू इच्छितोय आणि तुम्ही माझ्याकडून हे काय काय करून घेत आहात. माझ्या मनातसुद्धा विचार येऊ लागला की जर असे झाले तर खूपच चांगले होईल, कारण माझ्याकडे या घरातून निघण्याचा हाच एक प्रस्ताव होता ज्याने मी इथून निघून जाईल. पण मामी कधीच इच्छित नव्हती की ती माझं लग्न व्हावं. म्हणूनच जसा गौरवने लग्नाचा उल्लेख केला आणि तो मला घेऊन सिरियस होऊ लागला तर त्यांनी लगेचच आपला विचार बदलला आणि त्याचा नंबर ब्लॉक करून माझे ब्रेकअप करून दिले आणि मला कडक अंदाजात म्हणाली, आता मला दुसरा कोणता तरी कोंबडा शोधावा लागेल. हे सगळं ऐकून माझे हृदय तुटले होते. मला समजत नव्हते की मी काय करू. यानंतर मी आतल्या आत तुटत जात होते आणि मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होते की मामीला कोणीही न मिळो देवा, कारण मी अशा प्रकारे आपले आयुष्य जगू इच्छित नव्हते. घरात एक विचित्र वातावरण आणि माझ्यावर नेहमी दबावच असायचा. मी घाबरलेली राहायचे की न जाणे मामी आता पुढे काय करेल. मला ही सुद्धा भीती वाटत होती की जर चुकीने सुद्धा मामाला समजले तर मामी एवढी चालाक आहे की ती सगळा आळ माझ्याच डोक्यावर टाकून देईल. मामीचे वय मामांपेक्षा जवळजवळ 7-8 वर्ष कमी होते. ती त्यांच्यापेक्षा जास्त तरुण वाटायची आणि ती नेहमी जेव्हा कधी बाहेर जायची तेव्हा मुलांना पाहून तिची प्रतिक्रिया खूपच विचित्र असायची. मामीचे घरचे सुद्धा कोणी चांगले लोक नव्हते. तिची लहान बहीण कोणासोबत तरी पळून गेली होती आणि तिचा भाऊ तो दुसऱ्या कोणाच्या तरी मुलीला पळवून घेऊन आला होता. ते लोकसुद्धा नेहमी आमच्या घरात येत जात राहायचे आणि माझ्याकडून त्यांचीसुद्धा खूप सेवा करून घेतली जायची. तिचा भाऊ जेव्हा कधी यायचा तर त्याच्यासोबत त्याचा एक मित्रसुद्धा यायचा जो माझ्यावर नजर ठेवायचा. एक वेळ तर त्याने आपल्या त्या मद्यपी मित्राशी माझे लग्न करून देण्यापर्यंतची गोष्ट सांगितली होती. पण ते तर मामा होते ज्यांनी या लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता. मला आता समजू लागले होते की या घरात माझ्या प्रतिष्ठेला धोका आहे. हे लोक माझ्यासोबत काहीही करून घेऊ शकतात, कारण त्यांचे डोके असे होते ज्यामध्ये काहीही येऊ शकत होते आणि मामा तर 6-7 महिन्यांपर्यंत घरीच यायचे नाहीत. तर त्यांना काय बरं माहीत पडणार. मी दररोज देवाकडे प्रार्थना करायचे की त्यांनी माझी सुरक्षा करावी.
लग्नाच्या एवढ्या वर्षानंतरसुद्धा मामा आणि मामींना अजूनपर्यंत कोणतेही अपत्य नव्हते. या गोष्टीवरून कित्येकदा ओळखीचे लोक मामांना सल्ला द्यायचे की त्यांनी आता दुसरे लग्न करून घेतले पाहिजे. पण मामांचे वय खूप झाले होते आणि ते दुसरं लग्न करूसुद्धा इच्छित नव्हते. अशा गोष्टींवर ते गप्प होऊन जायचे आणि म्हणायचे की आता अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य तर असंच निघून गेलं आहे आणि बाकीचे सुद्धा असेच निघून जाईल. यावरून साफ समजायचे की ते आपल्या नशिबाला स्वीकारून चुकले आहेत. माझी मामी मला कधीही पोटभर जेवणसुद्धा देत नव्हती, जेव्हा की मी तिथे स्वतः स्वयंपाक बनवायचे, पण ते जेवण मलाच मिळत नव्हते. एक दिवस त्यांची एक मैत्रीण घरी आली तर ती मला पाहून म्हणू लागली की अरे, हिलासुद्धा काही ठीक खाऊ पिऊ घालत जा, नाहीतर ही कोणत्याही कामाच्या लायकीची राहणार नाही. ही तर खूपच कमजोर झालेली दिसत आहे. यावर मामीने रागात सांगितले की जर हिला जास्त खाऊ पिऊ घालून ठेवले ना तर मग हिचे डोके खराब होऊन जाईल आणि ही आमच्यासाठी अडचण बनून जाईल. त्यांच्या अंदाजात घमंड दिसत होता, जसे माझ्या भुकेची आणि माझ्या प्रकृतीची त्यांच्या नजरेत कोणतीच किंमत नव्हती. गौरवाला किस्सा जेव्हा मामीने संपवला तर ती विचार करू लागली की हे काम तर ती मला समाविष्ट न करता सुद्धा करू शकते आणि म्हणूनच आता ती स्वतःच कोणाशी तरी बोलू लागली. यानंतर त्यांनी एका दुसऱ्या मुलाशी मैत्री केली. आता ती पूर्ण दिवस त्याच्यासोबत बोलत राहायची आणि खोलीत बसलेली असायची. मोबाईल प्रत्येक वेळी त्यांच्या हातात असायचा. ती त्याच्याशी एवढ्या गोड गोष्टी करायची जसे की खरोखर त्याच्यावर खूप प्रेम करते. मी त्यांना कधीही माझ्या मामांशी प्रेमाने बोलताना पाहिले नव्हते. उलट ती त्यांच्याशी नेहमी भांडणच करत राहायची. आता ती माझ्यासमोर आपल्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करायची, पण मला त्यांच्या बोलण्याच्या अंदाजावरून सगळं काही समजू लागलं होतं. तरीही माझ्यामध्ये एवढी हिंमत नव्हती की मी उलटून त्यांना कोणताही प्रश्न करू शकेन. पूर्ण दिवस ती आपल्या खोलीत फोन घेऊन पडलेली असायची. कधी घरात मोमोज आणि कधी पिझ्झा यायचे, तर कधी मिठाईचा डब्बा यायचा आणि कधी मामींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स यायचे, ज्या कारणामुळे मामी खूप आनंदी राहायची. पण माझे आयुष्य आधीपेक्षा खूप जास्त कठीण होत चालले होते. एक दिवस मामा घरी आलेले होते. त्या दिवशी घरात खूप शांतता वाटत होती. ते अंगणात बसले होते आणि माझ्याकडेच पाहत होते. मग त्यांनी मला आपल्या जवळ बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर थकवा दिसत होता. त्यांनी शांत अंदाजात सांगितले, सायली, बघ बेटा, काहीही असो, तू माझ्या बहिणीची मुलगी आहेस आणि मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की मी तुझी जास्त काळजी घेऊ शकत नाही, पण तरीही तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. मी तुला आज एक प्रश्न विचारू इच्छितो. त्यांच्या अशा गोष्टी ऐकून माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मला समजत नव्हते की शेवटी आज ते मला काय विचारणार आहेत. तेव्हाच माझी नजर दाराकडे गेली, जिथे मामी उभी राहून सगळं काही ऐकत होती. मग मामांनी हळूच मला सांगितले, खरं खरं सांग सायली, मी गेल्यानंतर या घरात काय काय होतं? काय पाठीमागून कोणी घरात येतं का? कोणती अशी तशी हालचाल होते का? काय तुझी मामी कोणाशी फोनवर बोलते? मला त्या बाईवर संशय येऊ लागला आहे. जर तुला काहीही माहीत असेल तर मला सांगून दे. हे ऐकताच माझे हातपाय कापू लागले, कारण मामी आधीच मला इशारा करून चुकली होती की जर मी आपलं तोंड उघडलं तर ती माझा जीव घेऊन टाकेल. मी एका क्षणासाठी तिच्याकडे पाहिलं आणि मग आपली नजर झुकवून घेतली. माझा आवाज खूप हळू होता. मी मामांना सांगितलं की मी तर संपूर्ण दिवस घराच्या कामातच लागलेली असते. मी तर मामीच्या खोलीतसुद्धा जात नाही. मला नाही माहीत की घरात कोणी येतंसुद्धा की नाही आणि काय होतं काय नाही. माझ्या मामांनी गोष्ट ऐकली. ते सुद्धा काही वेळ गप्प राहिले, जसे ते स्वतःसुद्धा कोणताही निर्णय घेऊ शकत नसावेत. मग त्यांनी हळूच सांगितले, ठीक आहे, कदाचित तुला खरंच काही माहीत नसेल. त्यानंतर ते गप्प झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावर संशय आणि थकवा दोन्ही साफ दिसत होते. त्या दिवसापासून मला असे वाटू लागले की जसे घरात सगळे काही बदलत आहे. एका रात्री जेव्हा घरात अंधार पसरला होता आणि एकदम शांतता पसरली होती, तेव्हाच मला हलके आवाज ऐकू येऊ लागले. मी पाहिले की मामीने कोणत्या तरी मुलाला आपल्या खोलीत बोलावलेले होते. मी स्वतः काही स्पष्ट पाहिले नव्हते, पण आवाजांवरून अंदाज येत होता की आत कुणीतरी हजर आहे. त्यावेळेस मी गोंधळात होते आणि खूप घाबरलेली सुद्धा होते. समजू शकत नव्हते की शेवटी हे सगळं काय होत आहे. पण आता एवढे नक्की समजत होते की मामीला वाटू लागले होते की मी कोणत्याही क्षणी त्यांच्यासाठी अडचण बनू शकते, कारण मामा आता माझ्याकडे त्यांच्याशी जोडलेल्या गोष्टी विचारू लागले होते. म्हणूनच आता ती माझ्यापासून आपली सुटका करून घेण्याबद्दल विचार करत होती. एक दिवस ती पूर्ण दिवस कोणाशी तरी फोनवर बोलत राहिली आणि वारंवार कधी बाहेर तर कधी आत येत जात राहिली. कधी ती खिडकीजवळ उभी असायची तर कधी दाराजवळ. मी त्यांच्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच मी ऐकले की ती म्हणाली, हो, मी बोलावते रात्री, बोलावते ना, काहीतरी करते. मग मी त्यांच्या तोंडातून माझं नाव ऐकलं. ती म्हणत होती की ही जी 7:30 माझ्या डोक्यावर आहे, बस हिला काही समजले नाही पाहिजे. त्यावेळेस मी किचनमध्ये काम करत होते. याच दरम्यान मी भांडी घासायला सुरुवात केली तर माझ्या हातातून एक कप निसटून खाली पडला आणि तो फुटला.
तो त्यांच्या महागड्या कपांच्या सेटमधीलच एक कप होता आणि त्यांचा खूप आवडतासुद्धा होता. काहीतरी तुटल्याचा आवाज ऐकून मामी रागात किचनमध्ये आली आणि जशी तिची नजर त्या कपावर पडली तर तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती माझ्याकडे पाहून जोरात ओरडली की तू माझा कपाचा सेट खराब केलास. तुझ्यासारख्या कामचोराला मला या घरात ठेवायचेच नाहीये. तू फक्त माझ्यासाठी साडेसाती आहेस. आला दिवस काही ना काही नुकसान करत राहतेस. या घरात तुला ठेवण्याचा मला काहीच फायदा नाहीये. हे म्हणत तिने मला धक्का दिला आणि माझ्या तोंडावर चापटा मारल्या. मी जोरजोरात रडत होते आणि तिचा आवाज पूर्ण घरात गुंजत होता, जसे की आज पूर्णपणे रागाने ती वेडी झाली होती. तिने माझा हात पकडला आणि ओढत मला घराबाहेर घेऊन जाऊ लागली. हे पाहून मी घाबरले आणि तिच्या पुढे हात जोडून रडत म्हणाले की मी कुठे जाईन मामी, तुम्ही माझ्यासोबत असं करू नका. एक कपच तर तुटला आहे. यावर ती रागाने म्हणाली की तुझ्यासाठी तो फक्त एक कप असेल, पण माझ्यासाठी नाही. मग तिने मला दाराजवळ नेऊन जोरात धक्का दिला आणि म्हणाली, चल निघ इथून, निघून जा माझ्या घरातून. त्या काळ्या अंधाऱ्या रात्री तिने मला घरातून बाहेर काढून दिले. मी गल्लीत उभी राहिले. माझ्याकडे काहीच नव्हते, फक्त तेच कपडे होते जे मी घातलेले होते आणि पायात तीच चप्पल होती. मी पाठीमागून दार ठोठावत राहिले, पण तिने दार उघडले नाही. जेव्हा मी बऱ्याच वेळा दार वाजवत राहिले तर ती आतून ओरडून म्हणाली, जर तू इथून गेली नाहीस तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावून घेईन आणि सांगेन की तू चोर आहेस. हे ऐकून माझे हातपाय कापले आणि मी मागे हटले. मी सतत रडत होते. मग मी काही वेळ धक्क्याच्या अवस्थेतच तिथे उभे राहिले, कारण मला काहीच समजत नव्हते. त्यानंतर हळूहळू मी चालायला सुरुवात केली आणि चालता चालता मी रस्त्यापर्यंत पोहोचले. मी रस्त्याच्या कडेला चालत जात होते आणि वारंवार थांबत होते. कधी उजवीकडे पाहायचे तर कधी डावीकडे, की कदाचित एखादा रस्ता मिळेल. मनात विचार यायचा की देव करो हे सगळं स्वप्न असावं. माझे डोळे उघडावेत आणि मी परत त्याच घरात पोहोचावं, जिथे जरी मला मान सन्मान नव्हता, पण कमीत कमी सुरक्षित 4 भिंतीच्या आत तर होते. पण हे कडू सत्य होते जे कधी बदलणारे नव्हते. रस्ता वाढत्या रात्रीसोबत सुनसान होत होता आणि माझे हृदय भीतीने बुडत होते. मी स्वतःशीच प्रश्न करत होते की मला कुठे गेले पाहिजे आणि मी काय करू. जर या शांततेत मला कोणी उचलून घेऊन गेले तर मी काय करेन. माझ्यासोबत काहीही होऊ शकते. आता जे होईल त्याचा कोण जबाबदार असेल. माझ्याकडे ना तर पैसे होते, ना कोणताही रस्ता, ना कोणाचा नंबर ज्याला मी फोन करू शकत होते. मला तर मामांचा नंबरसुद्धा पाठ नव्हता, कारण कधी त्यांच्याशी मी बोललेलीच नव्हते. त्यावेळेस माझ्या डोक्यात फक्त एकच वारंवार नाव येत होते, गौरव. पण मला समजत नव्हते की जर मी त्याला फोन केला तर कोणत्या तोंडाने करू, काय म्हणून त्याच्याकडे मी मदत मागू. मला तर हे सुद्धा माहीत नव्हते की मामीने त्याला काय काय बोलून माझं ब्रेकअप करवलं होतं. माझ्या बाजूने तिने न जाणे कसे कसे मेसेजेस त्याला केले होते. मला बस एवढेच माहीत होते की तिने त्याचा खूप अपमान केला होता. ती म्हणाली होती, मी तर खूप सुंदर आहे आणि तू तर काळाकुट्ट आहेस. तू आपला चेहरा आरशात पाहिला आहेस का? तू तर माझ्या लायकीचा सुद्धा नाहीस. म्हणूनच माझ्या आयुष्यातून निघून जा. मला आता कोणीतरी दुसरा खूप हँडसम मिळाला आहे. माहीत नाही कशा कशा उलटसुलट गोष्टी करून तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. नाहीतर तो तर नातं घेऊन घरापर्यंत येण्यास तयार झाला होता. पण जर तो आला नाही तर याचा अर्थ हाच होता की तिने आणखीनही बरेच काही वाईट साईट म्हटले असेल. आता अशी परिस्थितीत मी कशी मदत मागू शकत होते त्याला. मी चालत होते. माझ्या आसपास अंधार पडला होता. झाडं झुडपंसुद्धा पसरलेली दिसत होती. रस्त्यावर मधून एखादी गाडी किंवा मोटरसायकलसुद्धा जात नव्हती. मी विचार करू लागले की जर पुढे जाऊन रस्ता संपला तर मग मी कुठे जाईन. माहीत नाही मी कोणत्या दिशेला जात होते. माझे डोके सुन्न पडले होते. माझे आयुष्य असे राहिले की मी परिस्थितीशी लढायला शिकले नाही. म्हणूनच कदाचित माझे डोके काम करत नव्हते. रस्त्याच्या कडेला जी झाडं झुडपं होती आणि ती आता रात्रीच्या अंधारात मला खूप भीतीदायक वाटत होती. हवा थंड चालू होती, तरीही मला घाम येत होता. माझे पाय लटपटत होते आणि असे वाटत होते जसे मी ना जाणे किती तासांपासून चालत आहे, जेव्हा की कदाचित जास्त वेळ झाला नव्हता. वारंवार माझ्या कानात मामीचे तीक्ष्ण आवाज गुंजत होते. मला आपल्या अवस्थेवर खूप रडू येत होतं. मी देवाकडे तक्रार करत होते की पूर्ण जगात तू मला माझं कोणी आपलं का दिलं नाहीस. तेवढ्यात अचानक रात्रीच्या शांततेला चिरत एक जोरदार किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी ऐकून मी खूप वाईट प्रकारे घाबरले. मी इकडे तिकडे पाहिले, पण मला अंधारात काहीही साफ दिसत नव्हते. त्या रस्त्याच्या कडेला बस मोठी मोठी झाडं झुडपं दिसत होती आणि दूर मला एक गाडीची हलकीशी लाईट लुकलुकताना दिसत होती. मी जसं जसं पुढच्या वळणाकडे घाबरत काही पावलं पुढे वाढवले, तेव्हाच मला झाडाझुडपांजवळ काही माणसं दिसली. ते 4-5 धष्टपुष्ट घाणेरडे कपडे घालणारे पुरुष होते, जे कोणाला तरी ओढत होते. मी लगेचच पळत थोडीशी पुढे गेले, पण एका झाडाच्या आडोशात लपले. त्यातील एक माणूस रागाने म्हणाला, खूप प्रामाणिक बनत होतास ना तू, आता तू वाचून दाखव बरं. आमच्या विरोधात उभा राहशील? आता ना हा जिवंत राहील ना याचं जेल.
तेव्हाच दुसऱ्या माणसाने त्या जखमी माणसाला जोरात झाडाझुडपात फेकून दिलं. हे पाहताच माझं काळीज धडधडलं आणि अचानक माझ्या तोंडून किंचाळी निघाली, जी ऐकून ते सगळे गुंड घाबरले आणि म्हणू लागले, कोणीतरी आहे, इथे कोणीतरी आहे, शोधा त्याला. पण जसे ते माझ्या दिशेने पुढे वाढणार होते तेव्हाच समोरून एक ट्रक निघाला, ज्याने ते लोक घाबरले आणि म्हणू लागले, जर कोणी आपला चेहरा पाहून घेतला तर खूप मोठी अडचण उभी राहील, म्हणूनच पळा इथून लवकर. आणि मग ते लोक लगेचच आपल्या गाडीत बसून तिथून पळून गेले. काही वेळातच त्यांची गाडी अंधारात गायब झाली होती. जेव्हा मला विश्वास झाला की ते लोक इथून निघून गेले आहेत, तेव्हा मी थरथर कापत त्या जागेवरून बाहेर पडले आणि त्या दिशेने वाढू लागले जिथे त्या लोकांनी त्या माणसाला झाडाझुडपात फेकले होते. जशीच मी त्या जागेवर पोचले तर माझ्या हातापायातून अवसानच निघून गेले, कारण तिथे एक माणूस होता ज्याची खूप वाईट अवस्था दिसत होती. त्याचे कपडे मातीत आणि रक्ताने माखलेले होते. श्वास खूप हळूहळू चालत होते. त्यावर मला एवढी भीती वाटत होती जसे की मी एखादं भूत पाहिलं असावं. आधी तर माझे पाऊल थोडे मागे हटले, पण तेव्हाच मला त्याच्या तोंडून हलकासा येणारा आवाज ऐकू आला. त्याने मला त्याच्यावर दया आली. मी विचार केला की जर मी सुद्धा घाबरले तर मग याला कोण वाचवेल. मी लगेचच त्याच्याजवळ पोहोचले आणि मी म्हणाले, ऐका, उठा. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच माझी नजर जवळ पडलेल्या एका छोट्याशा काळ्या रंगाच्या पेनड्राईव्हवर पडली. कदाचित त्या लोकांमध्ये झालेल्या हातापायीच्या वेळी ती पेनड्राईव्ह त्यांच्यापैकीच कोणाच्या तरी खिशातून पडली होती. मी ती घाईघाईने उचलून आपल्या दुपट्ट्यात बांधून घेतली. तेव्हाच त्या माणसाने खूप प्रयत्न करत आपले डोळे उघडले आणि तो खूपच तुटलेल्या आवाजात माझ्याशी बोलला, मला वाचवा. यापूर्वी की मी त्याला काहीही विचारू शकले असते, पण पुढच्या क्षणी तो बेशुद्ध झाला. हे पाहून मी खूप घाबरले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू निघू लागले. मी घाबरतच म्हणाले की तुम्हाला काहीही होणार नाही आणि लगेचच मी आपल्या दुपट्ट्याचा एक कोपरा फाडून त्याच्या जखमांवर नीट बांधून घेतला, जेणेकरून कमीत कमी त्याचं रक्त वाहणं तरी थांबावं. त्यावेळेस मी माझी हतबलता, माझी कमजोरी सगळं काही विसरून गेले होते. माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचे आहे. मी कशाही प्रकारे त्याला आधार देऊन रस्त्याच्या कडेला घेऊन आले. तेव्हाच तिथून एक मोटरसायकलवाला गेला. मी त्याला हात दिला, पण तो निघून गेला. मग तेव्हाच मला एक ट्रक दूरवरून येताना दिसला. मी लगेचच रस्त्याच्या मधोमध उभी राहिले आणि हात जोरजोरात हलवू लागले. ट्रक ड्रायव्हरने जोरात ब्रेक लावला आणि मग त्यातून एक वृद्ध माणूस उतरला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गांभीर्य दोन्ही दिसत होते. तो बोलला, काय झालं बेटा? मी रडतच म्हणाले की त्यांना खूप जास्त दुखापत झाली आहे. ते जखमी आहेत. प्लीज प्लीज माझी मदत करा. मला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे, नाहीतर ते मरून जातील. त्या ड्रायव्हरने एक नजर जखमी माणसाला पाहिले आणि नंतर त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर गेली. तो लगेच बोलला, हो हो, चल आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. मग त्यांनी माझी मदत केली आणि आम्ही दोघांनी मिळून त्या माणसाला उचलले. तो त्यावेळेस बेशुद्ध होता. मोठ्या मुश्किलीने आम्ही त्याला ट्रकच्या आत बसवले. मी सुद्धा ट्रकमध्ये चढले. पूर्ण रस्त्यात माझी नजर फक्त त्याच्या चेहऱ्यावर होती. ट्रकच्या आत हलकासा पिवळा प्रकाश होता, ज्यामध्ये त्याचा चेहरा साफ दिसत होता. तो माझ्यापेक्षा 2 ते 3 वर्षांनीच मोठा वाटत होता, पण खरे सांगू तर तो खूप हँडसम होता. तो यावेळेस खूप त्रासात होता, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता जाणवत होती. तेव्हाच ट्रक ड्रायव्हर बोलला की बेटा, तू काळजी करू नकोस. आम्ही तुझ्या पतीला खूप लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचून देऊ. हे ऐकून मी दचकले. मला म्हणायचे होते की तुम्ही चुकीचं समजत आहात, पण तेव्हाच माझी नजर ट्रकच्या साईड मिररवर गेली. तर मी पाहिले की त्या माणसाचं जे रक्त होतं ते माझ्या कपाळावर भांगांपर्यंत लागलं होतं आणि याच कारणामुळे कदाचित ड्रायव्हरला गैरसमज झाला की मी त्याची पत्नी आहे. ते मला सूचना देत राहिले की तुम्ही त्यांचे डोके आपल्या मांडीवर ठेवून घ्या. मी तसेच केले. माझे अश्रू सतत त्याच्या चेहऱ्यावर पडत राहिले. काहीच वेळात आम्ही लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्या वृद्ध माणसाने तिथे लोकांना आवाज दिला. मग आम्ही त्याला स्ट्रेचरवर ठेवले. जसेच डॉक्टरांनी पाहिले तर एकदम वातावरणच बदलले. डॉक्टर वेगाने त्याच्याकडे वाढले आणि एकमेकांना आवाज देऊ लागले, घाई करा, सगळ्यांना बोलवा. हे या अवस्थेत इथे कसे पोहोचले? मी थक्क उभी राहून सगळं काही पाहत होते. ट्रकवाल्याने सांगितले की हे या मुलीचे पती आहेत. हे ऐकून सगळे लोक माझ्याकडे पाहू लागले. एक नर्स माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? मी हळूच म्हटले, हो मी ठीक आहे. त्यानंतर ते लोक घाईघाईने त्याला घेऊन आत निघून गेले. मी तिथेच उभी राहिले. मला असे जाणवले जसे की सगळे लोक त्याला ओळखत असावेत, कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर भयंकर भीती दिसत होती आणि ते लोक खूप वेगाने सगळे काम करत होते. मी जर इच्छिले असते तर तिथून निघून गेले असते, पण माझ्याकडे तर जाण्यासाठी कोणती जागाच नव्हती. मग मी वेटिंग एरियामध्ये बेंचवर बसले. एका बाजूला थंड पाण्याचा कूलर होता आणि पंखा चालत होता. मी पाणी पिले तर असे वाटले जसे ना जाणे किती दिवसानंतर मला पाणी मिळाले असावे.
मग मी पंख्याखाली गुपचूप बसून राहिले. पण माझे अश्रू माहीत नाही का थांबतच नव्हते आणि मनात हजार प्रश्न येत होते. मी विचार करू लागले की एकाच रात्रीत माझे आयुष्य काही क्षणात किती जास्त बदलून गेले. ट्रकवाले अंकल माझ्या जवळ आले आणि बोलले, बेटा, मी माझ्या कामासाठी निघालो होतो, पण तुमची मदत करण्यासाठी मी इकडे आलो. आता मी निघतो. तुला आणखी कोणत्याही गोष्टीची गरज तर नाही आहे ना? जर तुला पैसे वगैरे हवे असतील तर. त्यांच्या आवाजात खूप आपलेपणा दिसत होता. ते खरंच माझी काळजी करत होते. मी लगेचच म्हणाले, नाही, मला पैसे नकोत. मग ते हळूच बोलले, शेवटी तुझ्या पतीला झाले काय? ते अजूनही हेच समजत होते की तो माझा पती आहे. मला घाईघाईने म्हणायचे होते की नाही, ते माझे पती नाहीत. पण यापूर्वी की मी काही बोलावं तेव्हाच नर्स तिथे वेगाने आली. ती लगेचच त्या ट्रक ड्रायव्हरला आपल्यासोबत घेऊन निघून गेली. मी दूर बसलेली दोघांना पाहत होते. नर्स त्याच्याशी काहीतरी बोलली. न जाणे काय गोष्ट होती. ते लोक खूप काळजीत दिसत होते. पण मग थोड्या वेळानंतर ते ट्रक ड्रायव्हर तिथून निघून गेले. तेव्हाच ती नर्स माझ्याकडे पळत आली आणि म्हणू लागली, तुम्ही माझ्यासोबत चला, डॉक्टर तुम्हाला बोलवत आहेत. मी जेव्हा डॉक्टरांजवळ पोहोचले तर डॉक्टर घाबरून बोलले, हे बघा, त्यांचं रक्त खूप वाहून गेलं आहे आणि आपल्याला लगेच ब्लडची सोय करावी लागेल. आपल्याला तात्काळ डोनर हवा आहे. मी लगेचच म्हणाले की ठीक आहे, तुम्ही माझी टेस्ट करून घ्या. नर्स मला ब्लड टेस्टसाठी घेऊन गेली आणि जेव्हा तपासणी झाली तर माझा ब्लड ग्रुप देवाच्या कृपेने त्या माणसाशी मॅचसुद्धा झाला. हे पाहून डॉक्टरांनासुद्धा सुटकेचा श्वास घेतला. ते म्हणू लागले की जर थोडा वेळ आणखी झाला असता तर मग यांना वाचवणे कठीण होते. रक्त दिल्यानंतर जेव्हा मी उठू लागले तर नर्सने मला थांबवले. म्हणाली, अजून तू उठू नकोस, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल. मग नर्सने मला आधार देऊन जवळच्या एका छोट्याशा बेडवर बसवले. काही वेळानंतर ती मला एक ज्यूस आणि बिस्किटचा पुडा देऊन गेली. ती म्हणाली की तू हे खाऊन घे, नाहीतर तुझ्या शरीरात कमजोरी येईल. पण माझी नजर वारंवार ICUच्या दाराकडे जात होती. मी घाबरलेल्या आवाजात नर्सला विचारले, ते आता ठीक तर होतील ना? तर नर्सने हळूच हसून म्हटले, जर तू योग्य वेळी त्यांना इथे घेऊन आले नसतीस तर कदाचित ते वाचले नसते. नर्स जेव्हा निघून गेली तर माझ्या डोक्यात पुन्हा तेच सगळे फिरू लागले. मी विचार करू लागले की जेव्हा मामा परत येतील तर मामी त्यांना काय बोलेल. मी विचार केला की ती माझ्यावर पुन्हा उलटे पालटे आळ घालतील आणि ती बोलून देईल की मी स्वतःच कुठेतरी पळून गेले आहे आणि मामासुद्धा कदाचित मला एका चारित्र्यहीन मुलगी समजू लागतील, कारण ते तर आधीच मामीला जास्त काही बोलू शकत नव्हते. हे सगळे विचार करून माझ्या मनात एक विचित्र वेदना वाढत होती. मी देवाकडे प्रार्थना करू लागले की मामीने माझ्यासोबत जे केले आहे त्यांना त्याच्या कर्माची शिक्षा तुम्ही नक्की द्यावी. हे सगळे विचार करता करता न जाणे कधी मी झोपी गेले मलाच समजले नाही. कदाचित मी खूप थकले होते, म्हणूनच मला समजलेच नाही की माझे डोळे कधी बंद झाले. मग माहीत नाही किती वेळ निघून गेला आणि मला आपल्या खांद्यावर कोणाच्या तरी हात जाणवला. घाबरून मी जेव्हा डोळे उघडले तर पाहिले नर्स उभी होती. ती हलका हसण्यासोबतच म्हणाली, सकाळ झाली आहे आणि तुमच्या पतीला शुद्धसुद्धा आली आहे. चला, ते तुम्हाला बोलवत आहेत. मी थक्क राहिले. मी म्हणाले, मला मला का बोलवत आहेत? हे ऐकून ती हसली आणि म्हणाली, अरे, तुम्ही त्यांची पत्नी आहात. तुम्हाला नाही बोलवणार तर मग कोणाला बोलवणार? मला तिला सांगायचं होतं की असं काही नाही आहे, पण ती म्हणाली, लवकर चला, त्यांची ऑर्डर आहे आणि तुम्हाला तर माहीतच असेल की त्यांची ऑर्डर तर कोणीही टाळू शकत नाही. पूर्ण शहरात कोणाची हिंमत नाही आहे. हे ऐकून मी थक्क राहिले की तिच्या या बोलण्याचा काय अर्थ आहे. ती मला घेऊन ICUच्या रूमच्या दिशेने वाढू लागली. दार उघडले तर ती एक VIP रूम होती. आत AC चालत होता. खोलीत हलकासा सुगंध पसरला होता. एका बाजूला छान सोफा होता, दुसऱ्या बाजूला मोठा पलंग. तो माणूस अजूनही डोळे बंद करून पडला होता. त्याची अवस्था आता आधीपेक्षा बरीच चांगली वाटत होती. हातावर पट्ट्या बांधल्या होत्या आणि पोटावर सुद्धा. जशीच मी आत पोहोचले, नर्स म्हणाली, घ्या सर, तुमची वाईफ आली. हे म्हणून नर्स तर तिथून निघून गेली, पण मी खूप लाजले. मी आपली नजर झुकवून घेतली आणि घाईघाईने म्हणाले की ते मी कोणाला सांगितले नाही की मी तुमची पत्नी आहे. ते ट्रकवाले अंकल होते, त्यांना गैरसमज झाला होता आणि मग त्यांनीच सगळ्यांना सांगून दिले. ते माझी गोष्ट ऐकून हलकेसे हसले आणि बोलले, काही हरकत नाही, तुम्ही मला इथे घेऊन आलात आणि तुम्ही मला आपलं रक्त दिलं. तुमचा माझ्यावर खूप मोठा उपकार आहे. मग मी त्यांच्या जवळच सोफ्यावर एका बाजूला बसले. मी वाईट प्रकारे घाबरलेली होते. मला समजत नव्हते की मी काय बोलू. ते सतत माझ्याकडेच पाहत होते. मग मी हळूच विचारले, आता तुमची तब्येत कशी आहे? तर त्यांनी एक दीर्घ श्वास घेऊन सांगितले की हो, मी ठीक आहे. मग ते माझ्याकडे पाहत बोलले की तुम्ही त्यावेळेस रस्त्यावर काय करत होता एवढ्या रात्री? हे ऐकताच जसे माझे सगळे कष्ट एकासोबतच माझ्या शब्दात उतरले. मी त्यांना न थांबता सगळं काही सांगून दिलं. माझ्या आईवडिलांच्या मरण्यापासून ते मामीच्या अत्याचारापर्यंत सगळं काही, एक एक गोष्ट मी सांगत जात होते आणि रडत होते. ते शांतपणे माझ्या गोष्टी ऐकत राहिले.
ते आता समजून गेले होते की माझ्याकडे आणखी कोणतीही जागा उरली नाही आहे. ते काही वेळ गप्प राहिले, मग बोलले, आता तुम्ही इथेच राहणार? उद्या सकाळीच हे लोक मला इथून डिस्चार्ज देतील. यानंतर मी तुमच्यासाठी नक्की काहीतरी करेल. मी घाबरून म्हणाले की नाही, मी बाहेर बेंचवर बसून जाते. तर ते मला नकार देऊ लागले. नाही, तुम्ही बाहेर नाही बसणार, तुम्ही इथेच झोपा, मला चांगलं वाटेल. बाहेर माहीत नाही कसे कसे लोक येत जात असतात. ते तुम्हाला तिथे पाहतील तर चांगलं वाटणार नाही. मग ते हळूच बोलले की माझं नाव राजवीर आहे. आणि तुमचं? मी म्हणाले माझं नाव सायली आहे. ते हळूच हसले आणि बोलले, चला आता आपण अनोळखी नाही आहोत. खरं सांगू तर मला पहिल्यांदाच शांतता जाणवत होती. तेव्हाच अचानक खोलीच्या बाहेरून मला काही लोकांचा आवाज ऐकू आला. यापूर्वी की मला काही समजले असते, ICUच्या खोलीचे दार उघडले आणि कित्येक पोलीसवाले आत, मोठे मोठे अधिकारी आत आले. तिथे गर्दी जमली होती की शेवटी हे लोक कोण आहेत. मी विचार करत होते. जसे ते आत आले त्यांनी त्या माणसाला सॅल्यूट केला. मी तर थक्क होत चालले होते की हे सगळं काय होत आहे. तेव्हाच डॉक्टर आत आली आणि एक अधिकाऱ्याने त्यांना विचारले की आता DM साहेबांची तब्येत कशी आहे. हे ऐकताच जसे माझ्यावर आभाळ कोसळले. मला तेव्हा माहीत पडले, ज्या माणसाचा मी जीव वाचवला ते तर या जिल्ह्याचे DM आहेत. तेव्हाच त्या लोकांनी राजवीर यांच्याकडे विचारणे सुरू केले की शेवटी हे सगळे कसे झाले. तर राजवीर यांनी सांगितले की मी माझ्या मिशनमध्ये यशस्वी झालो होतो आणि आमदार विक्रमसिंगच्या विरोधात मी सगळे पुरावे त्यांच्या बेकायदेशीर मायनिंग आणि ब्लॅक मनीला घेऊन गोळा केले होते. पण कदाचित कोणीतरी फितुरी केली आणि म्हणूनच त्या लोकांनी मला पकडले. आणि मग मला खेद आहे की माझ्याकडे जे काही त्यांच्या विरोधात पुराव्याच्या स्वरूपात पेनड्राईव्ह होता ते त्या चकमकीत माझ्याकडून हिरावून घेतला गेला. त्यातील एक ऑफिसर बोलला की सर, पण तुम्ही आम्हाला आपल्या या मिशनमध्ये सामील करून घ्यायला हवे होते. तुम्ही एवढी मोठी जोखीम आपल्या जीवावर का घेतली? तुमच्यासोबत काहीही होऊ शकले असते. यावर राजवीर यांनी सांगितले की माझी खरं तर एक अशी इच्छा होती की या मिशनबद्दल कोणालाही सुगावा लागू नये आणि मग मी दुसऱ्या कोणाचा जीव धोक्यात टाकू शकत नव्हतो. या कारणामुळे मी एकट्यानेच हे पाऊल उचलले. पण खेद आहे, मी यशस्वी होऊ शकलो नाही. हे म्हणताना राजवीर यांच्या चेहऱ्यावर एक खोल उदासी उतरली. तेव्हाच मला ती पेनड्राईव्ह आठवली. मी एकदम उभी राहिले आणि आपल्या दुपट्ट्याची गाठ उघडली आणि ती पेनड्राईव्ह त्यांच्या दिशेने दाखवत म्हणाले, तुम्ही याच गोष्टीबद्दल बोलत आहात का? हे पाहताच राजवीर आणि बाकी सगळ्या अधिकाऱ्यांचे डोळे मोठे झाले. पेनड्राईव्हला पाहताच राजवीरच्या चेहऱ्यावर एक लांब हसू आले. त्याने आपल्या हातांनी पेनड्राईव्ह घेतली. काही क्षणांपर्यंत ती उलटपालट करून ते पाहत राहिला आणि जेव्हा त्याला खात्री झाली की ही तीच पेनड्राईव्ह आहे, तर त्याच्या डोळ्यात शांतता आली. ते म्हणू लागले की तुला माहीत नाही सायली, तू फक्त माझा नाही तर या संपूर्ण जिल्ह्याचा जीव वाचवला आहेस. थँक्यू सो मच. तू एक खूप मोठे उपकार माझ्यावर केले आहेस. मी हळूहळू म्हटले, कदाचित देवाने पहिल्यांदाच मला एखाद्या चांगल्या कामासाठी निवडले आहे. यानंतर ती पेनड्राईव्ह राजवीर यांनी एका ऑफिसरला देऊन दिली आणि मग ते जसे संध्याकाळपर्यंत न्यूज चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूजचा पूर आला होता. आमदार विक्रमसिंगचे सगळे काळे कारनामे समोर आले होते. बातमी चालत होती की प्रामाणिक जिल्हाधिकाऱ्याने उघड केला करोडोंच्या मायनिंग स्कॅमचा काळा धंदा. आमदार आणि त्याची माणसं अटक झाली. त्या रात्री राजवीर खूप आनंदी होता. तो तर मला धन्यवाद म्हणता म्हणता थकतच नव्हता आणि मी सुद्धा त्या रात्री सर्वात जास्त शांततेत होते. मी त्याच्या शेजारी सोफ्यावर पडलेली होते. पहिल्यांदाच मी कोणत्याही भीतीशिवाय शांततेत झोपले होते. सकाळी जेव्हा मी उठले तर नाश्ता आलेला होता. मी एका प्रदीर्घ वेळेनंतर शांततेत नाश्ता केला. राजवीरसुद्धा आता बरेच चांगले वाटत होते. डॉक्टर त्यांच्या आसपास उभे होते आणि त्यांना समजावत होते की तुम्ही आता जायला नको, तुमच्या जखमा खोल आहेत. पण ते गंभीर अंदाजात बोलले की मला आता खूप गरजेचं काम करायचं आहे डॉक्टर. आणि म्हणूनच मग काही वेळानंतर त्यांना डिस्चार्ज दिला गेला. हॉस्पिटलच्या बाहेर एक मोठी निळ्या दिव्याची गाडी येऊन थांबली, ज्याच्यासोबत काही पोलीसवाले आणि गार्डसुद्धा हजर होते. मलासुद्धा या गाडीत बसवले गेले आणि मग आम्ही तिथून निघालो. मी गप्प खिडकीतून बाहेर शहराचे रस्ते पाहत होते आणि विचार करू लागले की हे माझे आयुष्य कुठून कुठे जात आहे. कुठे मी 2 रात्रींपूर्वी रस्त्यावर कोणत्याही हेतूशिवाय भटकत होते आणि आज हे मी कुठे आहे. मग आम्ही एका मोठ्या बंगल्यासमोर पोहोचलो. ते घर खूप सुंदर होते. जेव्हा आम्ही आत पोहोचलो तर तिथे एक वृद्ध महिला हजर होती. ती राजवीरची आई नव्हती, पण ती पूर्ण घर सांभाळत होती. राजवीर त्यांना अम्मा म्हणून पुकारत होते. त्यांनी आत येताच सांगितले, अम्मा ही सायली आहे, हिची काळजी घ्या. यांना कपडे, जेवण, बाकी सगळ्या गोष्टींची यांच्यासाठी सोय करून द्या. मला एक वेगळी खोली दिली गेली. यानंतर राजवीर खोलीत आले तर बोलले की आता मला गरजेचे काम आहे, मी जात आहे, पण संध्याकाळी मी तुझ्याशी बोलेन. अम्मा खूपच चांगल्या होत्या. त्यांच्या स्वभावात अगदी आईसारखे प्रेम होते. जेव्हा मी त्यांना माझी सगळी गोष्ट ऐकवली तर त्यासुद्धा रडू लागल्या. त्या म्हणू लागल्या, बेटा तुझ्यासोबत जे झाले ते खूप चुकीचे झाले, पण आता तू अगदी योग्य जागी आली आहेस. साहेब खूप चांगले आहेत,
ते तुझी खूप काळजी घेतील. मग तिथे माझे 2-3 दिवस आणखी गेले. सगळे काही असे होत होते जसे मी एखाद्या परीकथेत आले आहे. माझ्याकडे आता नवीन कपडे होते, वेळेवर जेवण होते, सुंदर खोली होती जिच्या खिडकीतून बाहेर गार्डन दिसायचे, मऊ बिछाना होता, पांढरे पडदे होते. मला वाटायचे की काय खरंच हे माझे तेच आयुष्य आहे. पण मी वारंवार विचार करायचे, शेवटी मी इथे कधीपर्यंत राहणार? माझी लायकीच काय आहे? राजवीर आपल्या कामात व्यस्त असायचे. ते सकाळी लवकर निघून जायचे आणि रात्री उशिरापर्यंत परत यायचे. मग एक दिवस जेव्हा मी गार्डनमध्ये उभी होते तर राजवीर त्यावेळेस आपल्या कामावरून परत आले. ते हसून बोलले, तुला माहीत आहे का, त्या आमदाराला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माझी मेहनत रंग आणत आहे. हे ऐकून मी हसून म्हणाले, हे तर होणारच होतं. तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला मिळायलाच हवं होतं. मग मी हळूच हिंमत करून म्हणाले की तुम्ही माझी खूप मदत केली, पण मी आता आणखी ओझं तुमच्यावर बनवू इच्छित नाही. तर राजवीर बोलले, पण मी तर तुला पूर्ण आयुष्यासाठी ओझं बनवू इच्छितो. हे म्हणून ते जोरात हसले, पण मी आश्चर्याने त्यांचा चेहरा पाहू लागले. यानंतर ते निघून गेले. त्याच रात्री अम्मा माझ्या जवळ आल्या आणि मला बोलल्या, बेटा, राजवीर तुझ्याशी लग्न करू इच्छितोय. बघ, त्याचं या जगात कोणी नाही आहे आणि मी त्याच्या बाजूने तुझ्याशी लग्नाची गोष्ट करण्यासाठी आले आहे. मी तुला विश्वास देते की त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार तुला कोणीही मिळू शकत नाही. तो खूप चांगला माणूस आहे. काय तू त्याच्याशी लग्न करशील? हे ऐकून माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. मी काही वेळ विचार करून म्हणाले की काय मला त्यांच्याशी लग्न करायला हवे? त्या बोलल्या, तुला तर डोळे बंद करून त्याच्याशी लग्न करायला हवं, कारण त्याच्यासारखा सुंदर, शूर आणि प्रामाणिक माणूस तुला कुठेच मिळणार नाही. तो खूप चांगला आहे. तू त्याच्यासोबत नेहमी आनंदी राहशील. हे ऐकून मी हळूच हो म्हणून दिले आणि नंतर एका आठवड्याच्या आतच खूप साध्या पद्धतीने आमचे लग्न झाले. मी ज्या दिवशी नवरी बनले, मला तर विश्वासच होत नव्हता की ही मी आहे. माझे पती खरंच खूप चांगले होते. ते माझी खूप काळजी घ्यायचे. मग काही दिवसानंतर राजवीर माझ्या जवळ आले आणि म्हणू लागले की चल, आज मी एका कार्यक्रमात चीफ गेस्ट बनून जात आहे आणि तुलासुद्धा माझ्यासोबत चालायचं आहे. तयार हो. मी सुंदर अशी बनारसी साडी नेसले आणि खूप चांगली ज्वेलरीसुद्धा घातली. काही वेळानंतर जेव्हा मी तयार होऊन खाली आले तर त्यांनी मला काही क्षण गप्पच पाहिले आणि हसून बोलले, आज तुला पाहून कोणाचं तरी डोळे उघडतील. त्यांचे बोलणे ऐकून मी थक्क झाले. मग आम्ही दोघं गाडीत बसून निघालो. रस्ताभर मी त्यांना विचारत राहिले, आपण कुठे जात आहोत? हा कार्यक्रम कुठे आहे? पण ते फक्त हसून हेच म्हणत राहिले, थोडा संयम ठेव, सगळं काही माहीत पडेल. जवळजवळ 1 तासानंतर आमची गाडी एका मोठ्या मैदानाजवळ जाऊन थांबली. तिथे खूप गर्दी जमली होती. पोलीसवाले उभे होते आणि समोर एक मोठा मंच बनवलेला दिसत होता. तेव्हाच माझी नजर त्या भागावर पडली आणि माझे हृदय अचानक जोरात धडधडू लागले. कारण ही तीच गल्ली होती जिथून मला कधी अपमानित करून घरातून काढून दिले गेले होते. काही क्षणांसाठी माझे श्वास थांबल्यासारखे झाले. मी गाडीच्या आतच बसून राहिले. तेव्हाच DM साहेबांनी हळूच माझा हात पकडला आणि बोलले, घाबरण्याची काही गरज नाही आहे. काही जखमा माणूस तेव्हाच विसरू शकतो जेव्हा तो त्याच जागी सन्मानाने परत येतो जिथे त्याला अपमान मिळाला होता. त्यांच्या गोष्टी ऐकून माझे डोळे भरून आले. मग त्यांनी गाडीचे दार उघडले आणि मला आपल्यासोबत खाली उतरवले. जशी मी गाडीच्या बाहेर निघाले, पूर्ण गल्लीतले लोक माझ्याकडे पाहू लागले. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य दिसत होते. कोणाला विश्वासच बसत नव्हता की तीच मुलगी जिला कधी या गल्लीतून काढून दिले गेले होते, आज एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याची ती पत्नी बनून परत आली आहे. तेव्हाच माझी नजर गर्दीत उभ्या असलेल्या माझ्या मामीवर पडली. ती मला पाहून एखाद्या दगडासारखी झाली होती. तिचे डोळे फाटलेलेच राहिले होते. मी हळूहळू DM साहेबांसोबत मंचापर्यंत पोहोचले. कार्यक्रम सुरू झाला आणि काही वेळानंतर DM साहेब भाषण देण्यासाठी उभे राहिले. पूर्ण मैदान शांत झाले. मग त्यांनी सगळ्यांच्या समोर माझ्या दिशेने पाहून सांगितले, आज मी ज्या महिलेला आपल्यासोबत इथे घेऊन आलो आहे, कधी याच गल्लीत तिला बेघर केले गेले होते, पण हिने हार मानली नाही. ज्या रात्री पूर्ण जगाने हिची साथ सोडली होती, त्याच रात्री हिने एका अनोळखी माणसाचा जीव वाचवून मानवतेचे सर्वात मोठे उदाहरण दिले होते. त्यांच्या गोष्टी ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळेस ते अश्रू दुःखाचे नव्हते. पूर्ण मैदानात टाळ्या गुंजू लागल्या. मग त्यांनी माझा हात पकडून सगळ्यांच्या समोर सांगितले, आज या वुमन हेल्प सेंटरची जबाबदारी माझी पत्नीच सांभाळेल, जेणेकरून या गल्लीतील कोणतीही मुलगी स्वतःला एकटं समजू शकणार नाही. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणीव झाली की आयुष्य माणसाला किती लवकर जमिनीवरून आभाळापर्यंत पोहोचवू शकतं. कार्यक्रम संपल्यानंतर मी खाली उतरत होते. तेव्हाच माझे मामा हळूहळू माझ्या जवळ आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. ते थरथर कापत असलेल्या आवाजातच बोलले, बेटा, मला माफ कर. मी कमजोर होतो, म्हणूनच तुझी साथ देऊ शकलो नाही. मी काही क्षण त्यांना पाहत राहिले. मग मी हळूच त्यांचे अश्रू पुसून दिले.
पण दुसरीकडे माझी मामी लाजेमुळे माझ्या दिशेने नजरसुद्धा उचलू शकत नव्हती. त्या दिवशी मला समजले होते की देव उशीर नक्की करतो, पण न्याय हा एक दिवस नक्कीच होतो. आज पहिल्यांदाच मी स्वतःला कमजोर नाही तर सुरक्षित समजत होते. मग मी माझ्या शूर पतीसोबत निळ्या दिव्याच्या गाडीत परत आले. रात्री राजवीर माझ्या जवळ बसून बोलले की मी तुला तिथे यासाठी घेऊन गेलो होतो जेणेकरून तुझ्यामध्ये हिंमत निर्माण व्हावी आणि तुला माहीत पडावं की आता मी तुझ्यासोबतच आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. कधीकधी असे वाटते की कदाचित देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. जर त्या दिवशी माझ्या मामीने मला घरातून बाहेर काढले नसते तर कदाचित मी राजवीरला कधीच भेटले नसते आणि माझे आयुष्य एवढे सुखी कधीही झाले नसते. आणि कदाचित मामी मला चुकीच्या रस्त्यावर चालण्यासाठी मजबूर करत राहिली असती आणि माझे आयुष्य अंधारातच निघून गेले असते. पण त्यांच्या एका पावलाने आज मला एक प्रतिष्ठित परिवाराची सून बनवून दिले. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात आणि तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप द्या. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझी ही मेहनत आवडली असेल तर मला सुपर थँक्स देऊन आपले प्रेम आणि सपोर्ट नक्की दाखवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच छान छान कथा आणत राहीन. या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आहे. कथेतील सर्व पात्र, घटना आणि ठिकाण काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा वास्तविक घटनेशी कोणताही संबंध नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या चुकीच्या गोष्टींचे समर्थन केले जात नाही. कृपया याला फक्त एक गोष्ट म्हणूनच पाहावे. लवकरच भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.